अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे। उपवर्गीकरण कशा पद्धतीने होणार, कोणत्या समाज घटकांना त्याचा लाभ मिळणार आणि त्यासाठीचे निकष काय असतील याबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही अशी टीका त्यांनी केली आहे। दरम्यान 30 जून रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। राज्य सरकारने उपवर्गीकरणासंदर्भात निर्णय घेतलेला आहे। उद्याला मोठा एक मोर्चा या संदर्भात येणार आहे। काय मोर्चाचं नेतृत्व असणार आहे आणि उपवर्गीकरणाला तुमचा विरोध नेमका कशाला आहे? उपवर्गीकरणाला विरोध यासाठी आहे का अनंत बदर समितीचा अहवाल आतापर्यंत सार्वजनिक केला गेला नाही आहे आणि 59 जातींना कशा पद्धतीनं या ठिकाणी आरक्षणाची विभागणी केली जाणार आहे अबकड। कारण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत, त्याच्यामुळे यांची विभागणी कशा पद्धतीनं होईल ते अजूनपर्यंत अस्पष्ट आहे। ते या ठिकाणी अजून सांगितलं गेलं नाही आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे। मात्र तुम्ही विरोध करत आहात, मात्र ह्या उपवर्गीकरण झालं तर नेमकं ह्याचा तुम्हाला इतर जातींना कशा प्रकारे याचा फटका होतो तेच माहीत नाही। आतापर्यंत ॲक्च्युअल त्या उपवर्गीकरणामध्ये काय वाटलं जाणार आहे, कुणाला किती फायदा होणार आहे, कुणाचा किती नुकसान होणार आहे, किंबहुना सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं आहे का त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डेटा त्या ठिकाणी घेतला पाहिजे, त्या दृष्टीनं त्या ठिकाणी तशा पद्धतीचा डेटा आला आहे का हे अजून कुणाला पण माहीत नाही आणि म्हणून या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे। मात्र उद्याला जो मोर्चा होणार आहे त्याला तुम्हाला परवानगी मिळालेली आहे का? या ठिकाणी ऑलरेडी परवानगी घेण्याच्या प्रक्रिया झालेल्या आहेत। आवाज इंडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आव्हान करणार ज्यांनी उपवर्गीकरण संदर्भात? महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या ज्या 59 जाती आहेत त्यांना आम्ही आवाहन करू की या ठिकाणी अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे तो या ठिकाणी सर्वांच्या पुढे आला पाहिजे आणि अबकडचं वर्गीकरण सरकारनं आता तरी करू नये अशीच आमची त्या ठिकाणी मागणी आहे। त्यासाठी सगळ्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी ऑलरेडी येतच आहेत। तर जी न्याय मागणी आहे, संविधानिक दृष्टीनं जी मागणी आहे ती मागणी आमची पूर्ण करावी एवढीच मागणी आमची असेल। एकंदरीत संविधानिक पद्धतीने जे काही मागणी आहे ते आमच्या पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन दत्ता संतोष मोरे, मुंबई।